महाराष्ट्रावर सध्या 7.5 लाख कोटींचं कर्ज आहे. 12.5 कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर सध्या 60,000 रुपयांचं कर्ज आहे. त्यामुळे फुकट देताना तुमचीच लोकर कापली जात आहे हे प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. वाढती महागाई, जीएसटी, प्रचंड वेगाने वाढणारे टॅक्स यांच्या रूपाने आपल्याच खिशातून हा पैसा काढून घेतला जाणार आहे. राज्यातील 2.5 कोटी महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ देण्याचं महायुती सरकारचं लक्ष आहे आणि ज्यावर सध्या ते 46,000 कोटी रुपये खर्च करत आहेत आणि ते सत्तेत आल्यानंतर या 1,500चे 2,100 रुपये करणार आहेत, ज्यामुळे हा खर्च 63,000 कोटी रुपयांच्या घरात पोहोचणार आहे. आणि त्याच वेळी जर महाविकास आघाडी सत्तेत आली तर ते 3,000 रुपये देणार आहे, ज्यामुळे हा अपेक्षित खर्च 90,000 कोटी रुपयांच्या घरात जाणार आहे. त्यामुळे हा हजारो कोटींचा खर्च आधीच कर्जात असलेल्या आपल्या महाराष्ट्राला कंगाल तर करणार नाही ना. या निवडणुकीत आपल्या महाराष्ट्राचं भलं कोण करेल हा ऑप्शन तर आपल्या समोर नाहीच आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं कमी वाईट कोण करेल त्या